गारपिटीने कलिगड पिकाचा चुराडा संदीप क्षीरसागर व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची स्थळ पाहणी. शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी. लिंबागणेश .20 बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरात बुधवारी व गुरुवारी 2 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे पोखरी घाट येथील शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांच्या कलिगड पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची पाहणी करण्यासाठी शुक्रवार .20 रोजी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह तहसीलदार चंद्रकांत शेळके व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी राजेंद्र मस्केट जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी पंडित नाईकवाडे, तलाठी प्रमोद कोळपकर, तलाठी गणपत पोतदार, कृषी सहाय्यक रामेश्वर पेजगुडे, महसूल सेवक ललित काकडे तसेच सरपंच बिभीषण मुळीक उपस्थित होते. त्यांनी नुकसानग्रस्त कलिगड पिकाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, शेतकरी दादासाहेब खिल्लारे यांनी सांगितले की 1.5 एकर क्षेत्रावर सुमारे 1.5 लाख रुपये खर्च करून कलिगड लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी याच पिकातून सुमारे 4.5 लाखांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र यावर्षी ऐन बहरात आलेले पीक गारपिटीमुळे पूर्णपणे वाया गेले आहे. या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. काल 2 ठिकाणी आमचे जाऊन आले. म्हटलं जरी पाडवा असला तरी जा. म्हणजे कुठं आज इथले पोखरीतलं ते नाही पाडव्याचं तर काल बोललो होतो मी तुम्हाला. तरी पण ते जाऊन आले. अधिवेशनात मला हे साहेबांनी दुसरी वरनं एक सांगितलं मला वाटतं ऐका आपल्यावर हे किती जो माल लागला तो गळून पडला लगेच. नाही नाही काल काढाय आम्ही नाही का आता दुसरा अपेक्षा आहे की बा दुसरा माल तरी आता चांगला लागेल. आता सेटिंग मध्ये प्लॉट आहे ना, आता आपल्या ह्याच्यात बी बघायला भेटते. सगळ्यात लोळ आहे ना. ते बघा ना परत पुढे झालं पुढे आहे मस्त दूर झाले का मकाई काय असतं दुसरं ठीक नाही. लोळीत जोळीत आता नाही येत काही. आता काय येणार खालून सडणार नाही, खालून सडते लगेच. सडतं इतकं उन्हाळ्यात कष्टाने पाणी